सातारा जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। भाजपने शिवसेना शिंदे गट आणि मंत्री शंभूराजे देसाई यांना जोरदार धक्का दिलाय। मागील काही काळापासून जिल्ह्यात निर्माण झालेला जिल्हा परिषद सभापती पदाचा सस्पेन्स आता थांबलाय। भाजपने आपला डाव साधत जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर आपल्या पक्षाची वर्णी लावली आहे। साताऱ्यातील या ऑपरेशन लोटसची सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे। आता या प्रकाराला आमदार जयकुमार गोरे यांचा मास्टर स्ट्रोक असं म्हटलं जाते। यामुळे महायुतीत मात्र मिठाचा खडा पडलाय। आतापर्यंत या पदासाठी महायुतीत जोरदार अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला, पण भाजपने ऐनवेळी संधी साधूपणा दाखवत विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली। यामुळे आमदार जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेला इशारा अगदी बरोबर ठरला, पण शिवसेना शिंदे गटाचा यामुळे भ्रमनिरास झालाय। आता साताऱ्यातील स्थानिक राजकारणात या प्रकरणाचे कोणते पडसाद उमटू शकतात? मंत्री शंभूराज देसाई यांनी आता पुढील रणनीती काय असणार? महायुतीतील हा अंतर्गत वाद संपणार का? या सर्व प्रश्नांवर सखोल पद्धतीने चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात नेमकं काय आहे साताऱ्यात घडलेलं हे ऑपरेशन लोटस सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, मागील महिन्यात साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या। ही निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्र पद्धतीने लढवली होती, मात्र एकाही पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळू शकले नाही। असे असले तरी महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र पद्धतीने बहुमताचा आकडा पार केला, पण महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा निर्णय अद्याप झालेला नव्हता। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी या पदासाठी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती। शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप आमदार जयकुमार गोरे या दोघांसाठी ही प्रतिष्ठेची आणि अटीतटीची लढाई झाली होती। मागील काही काळापासून ही दोन्ही नेती मंडळी स्थानिक राजकारणात एकमेकांसोबत फ्रेंडली फाईट करताना दिसत होती। अंतर्गत संघर्षाचा काय उपाय शोधला जातो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते, पण भाजपने पुन्हा एकदा आपला संधी साधूपणा दाखवून दिला। शिवसेना शिंदे गटाला गाफील ठेवत भाजपने योग्य वेळी आपला गेम दाखवला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपल्या बाजूने वळवून भाजपने शिवसेना शिंदे गटाला साइडलाईन केल्याचे दिसत आहे। चला आता समजून घेऊयात भाजपच्या या रणनीतीबद्दल। मित्रांनो, साताऱ्यात भाजपने केवळ 27 सदस्य निवडून आले होते, मात्र बहुमतासाठी 33 सदस्यांची आवश्यकता होती। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्र येऊन भाजपला रोखण्याची भूमिका आखली होती, मात्र भाजपने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून ही सर्व समीकरणं उलथवून लावली। भाजपचे आमदार जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले यांनी या ऑपरेशनचे नेतृत्व केले। भाजपने या ठिकाणी होळीचे राजकारण केले होते असे सध्या सांगितले जाते, कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील निवडून आलेले काही सदस्य पक्षापासून असंतुष्टित होते। याच गोष्टीचा फायदा उचलत भाजपने या असंतुष्टित सदस्यांचे मत आपल्या बाजूने वळवण्यास यश मिळवले। अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान झालेले मतदान गुपित असले तरी याच गोष्टीचा भाजपला मोठा फायदा झाला। निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषद आवारात एखाद्या थ्रिलर चित्रपटाप्रमाणे थरार पाहायला मिळाला। भाजप त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी आपल्या सदस्यांना बंडखोरी रोखण्यासाठी काही दिवस अज्ञात ठिकाणी सहलीला पाठवले होते। यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांसारख्या पक्षांना भाजपच्या सदस्यांशी संपर्क साधणे अशक्य झाले। सर्व सदस्य थेट निवडीच्या दिवशी आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीतून जिल्हा परिषद सभागृहात दाखल झाले होते। आमदार जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्व सदस्यांवर वैयक्तिक पद्धतीने लक्ष ठेवले होते। आमदार जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष आमचाच होणार असा शब्द दिला होता, जो त्यांनी खरा करून दाखवला। भाजपने या ठिकाणी साम दाम दंडभेद सर्वांचा वापर करून आपले राजकीय गणित बसवले। निवडणुकीदरम्यान शंभूराज देसाई आणि भाजपमधील संघर्ष स्पष्टपणे दिसत होता। यात भाजपने फक्त स्वतःचे सदस्य सांभाळले नाही, तर शिवसेनेतील नाराज सदस्यांना आपल्या बाजूने मतदान करण्यास भाग पाडले। या निवड प्रक्रियेत फक्त एका मताने गेम पलटला आणि भाजपकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आणत बाजी मारली। मात्र साताऱ्याचे पालकमंत्री असताना शंभूराज देसाई आपल्या गटाचा अध्यक्ष निवडून आणू शकले नाही। हा त्यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जातोय। दरम्यान शिवसेनेने असा आरोप केला आहे की भाजपकडून त्यासाठी सत्ताधारी यंत्रणेचा वापर करून काही सदस्यांना मतदानापासून रोखण्याचा किंवा अटक करण्याचा प्रयत्न केला गेला। निवडणुकीच्या दिवशी सदस्यांना सभागृहात घेऊन जात असताना
महायुतीतील दोन गट म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले. हे सर्व होत असताना मंत्री शंभूराजे देसाई स्वतः तिथे उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार या गोंधळात आणि झटापटीत देसाई यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणातील इतिहासात पहिल्यांदाच एका बाजूला पालकमंत्री आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार असा संघर्ष पाहायला मिळतोय. यामुळे महायुतीमध्ये अजूनही शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट कूटनीती करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की आम्ही महायुती धर्म पाळत होतो, पण भाजपने ज्या पद्धतीने आमचे सदस्य फोडले किंवा त्यांना आपल्याकडे वळवले ते पाहता हा मित्रत्वाचा द्रोह आहे. पालकमंत्री म्हणून आपल्याला विश्वासात न घेता भाजपने केलेल्या हालचालींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की भाजपकडे संख्याबळ नसतानाही त्यांनी जो काही खेळ खेळला तो साताऱ्यातील जनतेला आवडलेला नाही. आता भाजपकडून प्रिया शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात भाजपने केलेली मोर्चे बांधणी मानली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता शिवसेना या संपूर्ण प्रकरणावर नेमके काय प्रत्युत्तर देणार? राजकीय पक्षांची सत्तेसाठी अशा प्रकारे झटापट करणे लोकशाहीला तरुण आहे की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.